सध्या 16 या आकड्याची राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि यामागचं कारण म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्यासाठी 16 या आकड्याला केंद्रस्थानी ठेवून जन्माला घातलेलं एक कोड। ही 16 आकड्याची नेमकी भानगड आहे तरी काय आणि त्यामागे नेमकं राजकारण तरी काय दडलंय, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आणि सोमेश कोलगे यांचा हा रिपोर्ट। $16 is equal to what? या 16 आकड्यात दडलंय काय? बाजूला जादूगाराच्या वेशात मोदींच्या प्रतिमेशी जुळणारी आकृती आणि मॅजिशियन इज कॉम्प्रोमाइज्ड, अर्थात जादूगारानं तडजोड केली असा मजकूर। मुंबईतल्या घाटकोपर, सिप्स, वांद्रे, खार, चेंबूर, अंधेरी आणि जोगेश्वरीसह अनेक भागात काँग्रेसनं हे पोस्टर्स लावले। राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाची अपडेट ठेवणाऱ्यांना या पोस्टर्स मागचा संदर्भ सांगावा लागणार नाही, पण ज्यांना माहीत नाही त्यांना लोकसभेत घेऊन जाऊया। महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जादूगाराची उपमा दिली। Sir, the truth is the magician has been caught. The magician of Balakot, the magician of demonetization, the magician of Sindhur has suddenly got caught. Why? Yeah. Because he was मग भाषण आटोपताना राहुल गांधींनी 16 आकडा लिहिलेला कागदाचा एक तुकडा दाखवला आणि सर्वांनाच हे कोड उलगडण्याचं आवाहन केलं। trying to pass this bill was a mistake because everybody knew there wasn't going to pass. Panic reaction, as I said. So I was watching him and I noticed on my phone 16th of April. And I was like, my God, how crazy. That's the number. 16. This 16 number. This is the number. The whole answer to the riddle is in the number 16. Everything is in the number 16. Now, if anybody understands what I'm saying, please send me a message. And on Twitter, you can tell what it is. But the answer to your problems, and you're going to find out very soon, is in the number 16. राहुल गांधींनी दाखवलेल्या या 16 आकड्याचा जो तो आपापल्या परीनं राजकीय अर्थ काढू लागला। या 16 आकड्याचे पोस्टर्स मुंबईत झळकले। घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला हे कोड सोडवण्यासाठी उसंत मिळाली असेल असं वाटत नाही, म्हणून पत्रकारांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना 16 आकड्याबाबत विचारलं। तेव्हा सपकाळांनी त्यांची गाडी थेट एप्स्टीन फाईल्सकडे वळवली। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या संदर्भात केलेलं जे वक्तव्य आहे की नरकातून लोक म्हणजे स्वतःच्या अमेरिकेला स्वर्ग म्हणत असतात आणि आपल्या मायभूमीला आपल्या भारताला कुठेतरी नर्क त्यांनी जो म्हटलेला आहे त्याचा मी निषेध करतो। आणि निषेध करत असताना भारताला नर्क म्हणून आपल्या जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान असणाऱ्या आपल्या भूमीला ते जेव्हा नर्क म्हणतात तेव्हा या देशाचा पंतप्रधान चुप्प बसतो, एक शब्दही बोलत नाही। डोनाल्ड ट्रम्प वारंवार नरेंद्र मोदींचा अपमान करत आलेले आहे। त्यांनी 100 वेळेस नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे। तो नरेंद्र मोदींचा अपमान हा एकीकडे भारताचाही अपमान आहे। दिल्लीतले काही राजकीय विश्लेषक या 16 आकड्याचा अर्थ तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांच्या संख्येशी जोडतात, कारण तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताना मोदींनी या तेलुगू देसमचा पाठिंबा घेतला। त्यांच्या खासदारांचा आकडा 16 आहे। केंद्र सरकारच्या 272च्या संख्याबळात महत्त्वाची भूमिका आहे ती चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा तेलुगू देसम पक्ष याची। तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांचा आकडा देखील 16 आहे। या 16 खासदारांच्या पाठिंब्यामुळे केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थिर आहे। त्यामुळे या 16 आकड्याचा संबंध तेलुगू देसम पक्षाच्या एकूण खासदार संख्येशीही जोडला जातोय, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आधी जादूगाराशी केलेली तुलना आणि मग 16 आकड्यांचं कोड। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या संकल्पनेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार करण्यास किती मदत झाली आहे हा संशोधनाचा विषय। मात्र थोडाफार प्रमाणात संशयाचं वलय निर्माण केलंय एवढं मात्र नक्की। दिल्लीहून सोमेश कोलगेसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।